नमस्कार, बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। या बुलेटिनची सुरुवात आपल्याला एका मोठ्या बातमीने करायची आहे। ब्रेकिंग न्यूज आहे। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक खळबळजनक आरोप केलेला आहे। विजय वडेट्टीवारांचा हा खळबळजनक आरोप असा आहे की विधान परिषद निवडणुकीमध्ये आमदार विकत घेण्याचा बाजार मांडला गेलेला आहे। काँग्रेस नेत्यानं 40 ते 50 नगरसेवकांना 5-5 लाख वाटले असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय। माझ्याकडे याचे पुरावे नाहीयेत असंही विजय वडेट्टीवार यांनी सांगून टाकलेलं आहे। विधान परिषद निवडणुकीमध्ये आमदार विकत घेण्याचा बाजार मांडलाय, तसंच राजकारणाचा बाजार झालाय अशी टीका त्यांनी केली। यावेळी बोलताना त्यांनी एक धक्कादायक खुलासा सुद्धा केलाय। एका काँग्रेसच्या नेत्यानं काही नगरसेवकांना 5-5 लाख रुपये दिले असं मी ऐकलेलं आहे, पण माझ्याकडे याबाबतचा पुरावा नाहीये। माझ्याशी नगरसेवकानं सांगितलं त्याला पैसे मिळाले, हे कुठून आले, कसे मिळाले हे त्याने मला सांगितलेलं नाही असं मोठं विधान सुद्धा त्यांनी केलंय। तसंच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 40 ते 45 नगरसेवकांना काँग्रेसच्या एका नेत्यानं 5-5 लाख रुपये दिले अशी चर्चा चंद्रपुरात जोरात होती, मात्र माझ्याकडे याबाबत माहिती नाहीये, पुरावे नाहीयेत असं सुद्धा वडेट्टीवार म्हणाले। आता माझ्याकडे त्यांनी दिलेल्या पैशाची माहिती नाही, तसंच मी काही साक्षीदार नाही असंही ते म्हणाले। मात्र अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर लोकांना वाटतं की लोक विकले गेले असंही ते म्हणाले। वडेट्टीवारांनी काँग्रेस नेत्यावरच आरोप केल्यानं चर्चांना उधाण आलेलं आहे। विकत घेणारा हा बाजार मानलाय राजकारणाचा बाजार झालाय। रस्त्यावर बसून वाटेल ते घेता येतं, वाटेल ते खरेदी करता येतं असा समज ना, अशी खात्रीच भारतीय जनता पक्षाला झाली आहे। म्हणून प्रचंड भ्रष्टाचार करून पैसे गोळा केले, सगळे रेकॉर्ड मोडले गेलेत भ्रष्टाचाराचे। हा देश विकला गेला। जो देश नाही विकणे दूंगा म्हणणारे देश विकला, देश विकून खाला। हे पैसे आले कुठून? जर हे उमेदवार विकले गेले तर कारवाई दोघांवरही व्हायला पाहिजे, घेणाऱ्यावरून आणि देणाऱ्यावरून। दोन्ही जबाबदार असतात, लाच घेणाराही असतो आणि लाच देणाराही असतो। जर विकले गेले त्यांची चौकशी व्हायला पाहिजे। जे उमेदवार उभे केले ते जर त्यांना एकतर उमेदवारच उभे व्हायला तयार नाहीत, कारण या प्रचंड शक्तीपुढे 10-10 लाख 15-15 लाखाचं जर मार्केट ओपन झाला तर कोण हिम्मत करेल? जो नगरसेवक निवडून येतो तो कोणाचाच नसतो, तो फक्त या विधान परिषदेमध्ये कोण देईल याच भूमिकेत असतो। हे आता अनेक ठिकाणी दिसून आलेलं आहे। काही प्रामाणिक आहेत, 25-30% असतील, पण 70% लोक विकले जातात। पुन्हा आरोप करतोय, 30% इमानदार आणि 70% बेईमान असतात पैशासाठी। आणि पैसे सहज किती मिळावे? 5 लाख, 10 लाख, 15 लाख? अरे काय धंदा करून ठेवलाय राजकारणाचा? याचा विचार कोणी मानणार आहे की नाही? आम्हालाच प्रश्न विचारणार, हे पैसे आले कुठून? आता आम्ही उमेदवार उभे केले, ते विकले गेले। अनेक वेळा यापूर्वी निवडणुका अनुभूत झाल्यात, नाही झाल्यात असं नाही, पण आता उमेदवार बिना आपल्याच लोकांनी आपल्याच माणसाकडून पैसे मागत असतील, ज्या त्या पक्षाच्या, काय भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी पैसे नाही मागितले, त्याही नगरसेवकांनी पैसे मागितले, तर देणार कुठून? हा धंदा झालेला आहे। म्हणजे मला असं वाटतं की विधान परिषदेतलं राजकारण लाजवेल इतक्या खालच्या स्तरावरचं झालेलं आहे। नाही, हे मी ऐकलं आहे की काही नगरसेवकांना 5-5 लाख रुपये एका काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेत असं मी ऐकलं आहे, पण माझ्यापाशी त्याच्या संदर्भात नाही। मला एक माझाच नगरसेवक येऊन सांगितलं की ते पैसे आम्हाला 5-5 लाख रुपये, मी सांगेल त्यावेळेस त्यांनाच मतदान करा, हे ठेवा। हे पैसे कुठून आलेत, कुणाचे होते, कशाच्यामुळे मिळाले, हे काही त्यांनी फोड करून सांगितलं नाही। पण जवळपास चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक 40-45 लोकांना काँग्रेसच्या एका नेत्यांनी 5-5 लाख रुपये वाटल्याची चर्चा ही जोरात चंद्रपुरामध्ये होती। काही पत्रकारांनी मला विचारली। विजय वडेट्टीवार जे म्हणतायत तेच राजकारण खरं वास्तव आहे का, हे आपण विचारूया। आपल्याबरोबर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आहेत आणि दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते प्रवक्ते अतुल लोंढे सुद्धा आहेत। सुरुवातीला सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे जाते। सुधीर भाऊ, हेच राजकारणातलं वास्तव आहे सध्याचं?
की एका गोष्टीचं चिंतन जी माहिती आता तुम्ही मला दिली त्या पक्षांनी केलं पाहिजे की त्या पक्षाच्या नगरसेवकांनी आपली किती किंमत ठरवावी. आपली किंमत ठरवायची की ठरवायची नाही. आता भारतीय जनता पार्टी म्हणून मी निश्चित सांगू शकतो की असं होणं योग्य नाही. पण भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक याच्यापासून दूर आहेत. त्यांना कोणी नेलंही नाही आणि कोणती मदतही केली नाही आहे. शेवटी तर विजयी सभेत मी नगरसेवकांना विश्वास दिला की तुम्ही या गोष्टीपासून दूर राहिलात, तुमचं अभिनंदन. पण तुम्ही पार्टीविषयी जी निष्ठा व्यक्त केली, त्याग केला, याबद्दल एका गोष्टीची हमी मी निश्चित घेईल. जरी मी सामान्य आमदार असलो तरी तुमच्या प्रभागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, तुमच्या प्रभागामधल्या विकासाचे प्रश्न असेल, यासाठी तुमची बाजू आग्रहीपणे मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे मांडेन. कारण तुमचा त्याग मोठा आहे. तुम्ही या निवडणुकीत कोणत्याही मोहाला लोभाला बळीच पडले नाही. आणि मला वाटतं की आता प्रत्येक पक्षाने आपापल्या नगरसेवकांचा विचार केला पाहिजे. नक्की. पण सुधीर भाऊ, भाजपवर सुद्धा घोडेबाजार केल्याचा आरोप झालेलाच आहे. मी याविषयी पुन्हा तुमच्याशी बोलते. आता अतुल लोंढेंशी बोलूया. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि नेते अतुल लोंढे आपल्या सोबत आहेत. अतुलजी, क्षमा करा, उल्लेख चुकीचा झाला. काय सांगाल? काँग्रेसचाच नेता काँग्रेसच्याच नेत्यावर आरोप करतोय आणि तेही विजय वडेट्टीवारांसारखे मोठे नेते. त्या संदर्भामध्ये तेच सांगू शकतील की त्यांच्याकडे काय माहिती आहे आणि काय ते बोलले. पण याच्यामध्ये तर काही दुमत नाही आहे. बातम्या जर येतात की 5 लाखाचा रेट ओपन केला, 15 लाखाचा रेट ओपन केला, अशाच गोष्टी सगळ्या ऐकू येत होत्या. अशाही परिस्थितीमध्ये माझ्यासारखा कॅन्डिडेट पक्षाने उभा केला. मी काय आहे हे सगळ्या लोकांना माहिती आहे, नगरसेवकांना माहिती आहे. मी मुद्द्यांवर उभा आहे, मुद्द्यांची लढाई लढतो आहे. लोकशाही आहे, लोकशाही मूल्य आहे, जी हुकुमशाही या देशामध्ये आणलेली आहे, लोकांना नागवण्याचा जो प्रयत्न आहे. पण अतुलजी, तुम्ही स्वतः निवडणुकीला सामोरे जात आहे, तुम्हाला साधारण अंदाज असेलच कुठल्या काँग्रेस नेत्याबद्दल ते बोलतायत? नाही, मी नागपूरमधनं लढतोय. मला अशी काही कल्पना नाही. नागपूरमध्ये आम्ही माघार घेतलेली नाही आहे. जरी आमच्याकडे संख्याबळ नसलं तरी आम्ही मुद्द्यांवर या विश्वासावर आहे की जे नगरसेवक आहेत ते भाजपचे असो काँग्रेसचे असो, त्या सगळ्यांना मी आवाहन केलेलं आहे की मी तुमच्या सगळ्यांचे मुद्दे अधिक प्रभावीपणे विधान परिषदेमध्ये मांडून तुम्हाला न्याय देऊ शकेल, तुमच्या प्रश्नांना न्याय देऊ शकेल याची खात्री त्यांनाही आहे. मला जे जनता जी आहे, नगरसेवक जे आहे ते मला रोजच बघतात, माझी मुद्दे मांडण्याची शैली कशी आहे, मी किती आग्रहीपणे मुद्दे मांडतो. त्यामुळे मी ह्या विश्वासावर निवडणूक लढतोय की हे सगळे नगरसेवक जे आहेत ते एका विश्वासाने की त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी चांगला प्रयत्न करू शकेल याच्यावर ते मला मतदान करतील, अशा पद्धतीने मी निवडणुकीला समोर जातोय. बरं अतुलजी, असे सोबत राहा. सुधीर भाऊ, पण तुम्ही दोघंही नेते हे मान्य करता का की आता राजकारणामध्ये पैशांची एंट्री कधीच झालेली आहे आणि पैसे विकत म्हणजे पैशांनी विकत देणं आणि घेणं हे सुरू झालेलं आहे? विजय वडेट्टीवारांच्या आरोपावरनं ते तर शिक्कामोर्तब होत आहे. सुधीरजी. नाही, माझं व्यक्तिगत मत असं आहे की पैशाची एंट्री निवडणुकीत तर 1952 मध्ये सुद्धा झाली. विश्वरत्न, भारतरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ईशान्य मुंबईमध्ये जेव्हा उभे होते तेव्हा ही काही ठिकाणी असा मोह दाखवून सूर्यापेक्षा जास्त ज्ञानाचं तेज असणाऱ्या विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांना प्रभुत्व व्हावं लागलं. हा मुद्दा महत्वाचा नाही. प्रत्येक पक्षाला निष्ठावंत कार्यकर्ते हे निर्माण करण्याची आता काळाची गरज आहे. सुधीर भाऊ, काँग्रेस वडेट्टीवारांनी ज्याचं नाव घेतलंय, ज्या नेत्याचं नाव नाही घेतलंय, पण एक नेता ज्याने 5-5 लाख रुपये नगरसेवकांना वाटले, तुम्हाला काय वाटतं कोण असेल? नाही, मी काही अंदाज बांधत नाही. अतुल लोंढे साहेब यांनी जे म्हटलं ते खरं आहे. असा अंदाज बांधणं कोणावर अन्यायकारक होईल. जी गोष्ट आपण बघितलीच नाही, ज्या गोष्टीबद्दल आपल्याला माहितीच नाही, असा अंदाज राजकारणामध्ये करून कोणाबद्दल गैरसमज पसरवून हेही योग्य नाही. ज्यांच्याकडे काही माहिती असेल, ठोस काही त्याच्याबद्दलची माहिती, पण काँग्रेसमधल्या अंतर्गत वादाचं हे एक परिमाण असेल, म्हणजे वडेट्टीवारांनी जो आरोप केलाय? नाही, याच्यावर मला नाही भाष्य करता येणार, कारण त्यांच्या घरात मी कधी डोकावून बघत नाही. मला कसं माहित राहील की त्यांच्याकडे काय चालू आहे? मला एवढं माहिती आहे की मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आहे. माझा हा प्रयत्न असला पाहिजे की आमच्या नगरसेवकांमधली निष्ठा तसभरही कमी होता कामा नये. आजचा दिवस हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा दिवस आहे. तर जगात अनेक राजे झाले, महाराजे झाले,
हो. पण हा पण राजांचा, सुधीर भाऊ, तुम्ही महाराजांचा स्पष्ट महाराजा वक्ते एका म्हणून अख्ख्या कारणाने होता. महाराष्ट्राला परिचित आहात. सुधीर भाऊ, मला सांगा, एकाच खरंच असे कारणासाठी 40 महाराज नगरसेवकांना होते. 5-5 लाख रुपये वाटणं हे खरं आहे? नाही, मला नाही माहित ना. मी एकच सांगतोय की आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा 353वा समारोह आहे. निष्ठा काय असते हे आपण बघितलं आहे. बस तीच निष्ठा बर, ही बर. शिवभक्तांमध्ये निर्माण व्हावी याचा प्रयत्न सर्वांनी करायचा आहे. अतुलजी, तुम्ही काय सांगाल? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही तर अख्ख्या महाराष्ट्रभर फिरत असता. कोण तो नेता असेल की काँग्रेसचा एक ज्येष्ठ नेता दुसऱ्या नेत्यावर एवढे गंभीर आरोप करतो? नाही, त्याचा अंदाज बांधणं किंवा कोणाविरुद्ध काही कोणाचे नाव घेऊन घेणं हे काही राजकारणामध्ये योग्य नसतं. पण एक नक्की आहे की अतुल तुमच्या लोंढेसारख्या अंतर्गत वादामुळे कार्यकर्त्याला वडेट्टीवार असं म्हणाले. अशा निवडणुकीमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पक्षाने उभं केलेलं आहे. याच्यापेक्षा अजून मोठा संदेश काय होऊ शकतं? तुम्ही कोणते नेते कसे उभे केले कोणत्या पक्षांनी आणि त्यांची काय राजकारणामध्ये नाही नाही, कॉन्ट्रिब्युशन शेवट अतुलजी, शेवटचं उत्तर. काँग्रेसमधला आता ऐका ना अंतर्गत वाद म्हणून वडेट्टीवार असं म्हणतायत का? नाही, मी तुम्हाला काय म्हटलं, तुम्ही समजले नाही की कोणते कॅन्डिडेट उभे केले ज्यांचं राजकारणात समाजकारणात काही योगदान नाही, पण ते खूप श्रीमंत आहेत, उद्योगपती आहेत, असे कॅन्डिडेट उभे केले आणि ज्याचं समाजकारणामध्ये राजकारणामध्ये मोठं योगदान आहे अशा कार्यकर्त्याला उभं करणे. याच्यामध्ये तुम्ही जे प्रश्न विचारले त्याचं उत्तर दडलेलं आहे. बर. धन्यवाद अतुलजी, तुम्ही प्रतिक्रिया दिलीत. सुधीर भाऊ, तुम्ही सुद्धा प्रतिक्रिया दिलीत, त्याबद्दल आभार. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नेते जे नागपुरातून आता निवडणुकीला सामोरे जात आहेत ते अतुल लोंढे, दोघंही आपल्याशी बोलत होते. थेट आणि स्पष्ट उत्तर द्यायला किंवा नाव घ्यायला मात्र दोघांनीही तसा नकार दिलेला आहे.